पहिला कांदा घेतला चिरून. तिखट भाकरीसाठी जेवढा भरपूर कांदा असेल तेवढा तिखट भाकरी छान लागतात. आणि हे भरपूर कांदा घेतला आणि भरपूर कोथिंबीर पण घेतली, कारण कोथिंबीर आणि कांदा दोन्ही समान असल्या की तिखट भाकरी पण खूप छान लागतात. ही कोथिंबीर एवढी मोठी जास्त प्रमाणात मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एकदम स्वच्छ धुवून घेतली, कारण आता पावसाळ्याचे दिवस असतात ना, कोथिंबीर पण चिखलाने भरलेली असते रानामध्ये, त्यामुळे एकदम स्वच्छ धुवून घ्या. आणि कांदा पण तेवढ्याच प्रमाणात मी चिरून घेतला, जेवढी कोथिंबीर होती तेवढ्या त्याच्या मापातच कांदा चिरला, कारण दोन्ही प्रमाण सारखं असले की छान लागतात तिखट भाकरी. आता आपण त्याचं वाटण घेऊया. पहिल्यांदा टाकलं लसूण, नंतर आपल्याला जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार मिरच्या टाकू शकतात. नंतर टाकला थोडा आल्याचा तुकडा आणि नंतर घेतलं मिक्सरमधून फिरून आणि त्याच्यामध्ये ते मिक्स करून द्यायचं. तिखट भाकरी जेवढ्या तिखट असतील ना तेवढ्या खूप छान लागतात. आता हे घेतलं पीठ बघा, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ, हे मिक्स करून त्याच्यामध्ये ते पीठ टाकलं. आता तुमच्याकडे कोणती कोणती पीठं घेतात नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर आम्ही हीच पीठं 4 पीठं एकत्र करून तिखट भाकरी बनवतो. आता काही ठिकाणी त्याच्यामध्ये बेसन पीठ पण वापरतात, काही ठिकाणी उडदाची जी पांढरी डाळ असते त्याचं पीठ पण थोडं वापरतात. आणि हे पीठं घेतल्यानंतर हे दिवसभर मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती आणि ती पण त्याच्यात मिक्स केली, कारण हरभऱ्याची डाळ पण खूप छान लागते त्याच्यामध्ये. मध्ये मध्ये खाताना असं मध्ये दातामध्ये आले की खूप 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 छान लागते. आणि असं सगळं एकत्र करून मस्त असं मळून घेतलं. मळून झाल्यानंतर बघा हा पिठाचा मस्त गोळा बनवून घेतला. मग नंतर आपल्याला जसं लागेल तसं तो वापरता येतो, फ्रीजमध्ये पण ठेवता येतो. आमच्याकडे आम्ही असं तिखट भाकरी बनवतो. तुमच्याकडे कसं बनवतात ते पण कमेंट करून सांगा. मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या, खूप छान लागतात. त्याच्याबरोबर मी बनवला मिरचीचा ठेचा, दही आणि तिखट भाकरी. आमच्याकडे असं खातात, मग तुमच्याकडे कसे खातात नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.